नमस्कार, मी जुई. आपले किचन कुक विथ जुईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला 3 वेगवेगळ्या प्रकारचे खरवस बनवून दाखवणार आहे. खरवस बनवण्यासाठी आपण गाईच्या किंवा म्हशीच्या चिकाचं दूध वापरतो. या दुधामध्ये भरपूर प्रमाणात म्हणजेच नॉर्मल दुधापेक्षा दुप्पट मात्रेने प्रोटीन, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम असतं. हे नॅचरल असल्याने ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच खूपच फायद्याचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण पारंपरिक पद्धतीने गुळाचं खरवस बनवूयात. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. हे मी पाव लिटर चिकाचं दूध घेतलं आहे. त्यानंतर हे अर्धी वाटी मी दूध घेतलं आहे साधं. त्यानंतर गूळ घेतलं आहे मी पाऊण वाटी आणि हे थोडंसं सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे. ही वेलची आणि जायफळाची पूड आहे. त्यानंतर केसर घेतलं आहे थोडंसं. हे सगळं साहित्य आपण एका बाउलमध्ये मिक्स करून घेऊयात. मी इथे पाव लिटर चिकाचं दूध घालते. अगोदर पाव लिटर चिकाच्या दुधासाठी आपल्याला नॉर्मली अर्धा लिटर दूध घालावं लागतं, पण मला थोडंसं हे घट्टसर वडी बनवायची आहे, त्यामुळे मी ह्यामध्ये पाव लिटरच आपलं नॉर्मल दूध घालते. तुम्हाला जर सॉफ्ट हवं असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा लिटर दूध घाला. त्यानंतर गूळ घाला. गुळाऐवजी तुम्ही साखरही वापरू शकतात, पण आपण पारंपरिक पद्धतीने गुळाचं खरवस बनवतो आहे म्हणून मी इथे गूळ घालते. हा गूळ छान मिक्स करून घ्यायचा, विरघळून घ्यायचा आहे दुधामध्ये. आता आपण ह्यामध्ये थोडंसं खोबऱ्याचा किस घालूयात. हा सुक्या खोबऱ्याचा किस आहे. हा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलात तरीही चालेल, पण खायला खूप छान लागतो. त्यानंतर आपण ही जायफळ आणि वेलचीची पूड पण घालूया. आता हे सगळं छान मिक्स झालं आहे. ह्यातला गूळ पण छान विरघळला आहे. आता हे आपण एका टिनमध्ये काढून घेऊया. यावर आपण थोड्याशा केसरच्या काड्या घालूया. ह्याने फ्लेवर खूप छान येतो. आता हे खरवस आपण 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून छान स्टीम करून घ्यायचं आहे, वाफवून घ्यायचं आहे. हे पहा, आपलं पारंपरिक पद्धतीने खरवस तयार झालं आहे. हे मी आता 15 मिनटं थंड करून घेतलं आहे. ह्याच्या आपण वड्या पाडून घेऊया. हे खरवस खूपच टेस्टी लागतं. आता ह्या वड्या आपण काढून घेऊयात प्लेटमध्ये. हे पहा किती छान वडी तयार झाली आहे. हे पहा, आपली खरवसची वडी किती छान तयार झाली आहे. खूपच सोपं आहे खरवस बनवायला, पटकन होतं. म्हणजे स्वादिष्ट रेसिपींचा खरा स्वाद फक्त आपल्या किचनमध्ये. त्यानंतर आपण कोकोनट खरवस बनवणार आहोत. म्हणजेच यामध्ये आपण ओला नारळ आणि ओल्या नारळाचं दूध घालून आपण हे खरवस बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 1.5 वाटी चिकाचं दूध घेतलं आहे. त्यानंतर पाऊण वाटी नारळाचं दूध घेतलं आहे. पाऊण वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. 1 वाटी आपलं नॉर्मल साधं दूध घेतलं आहे. त्यानंतर ही वेलची आणि जायफळाची पूड आहे. त्यानंतर थोडीशी हळद घेतली आहे. त्यानंतर साखर आणि गूळ घेतलं आहे. तुम्ही ह्याऐवजी गूळ किंवा साखर दोनापैकी एकच वापरलं तरीही चालेल. आता ह्या चिकाच्या दुधामध्ये आपण बाकीचे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे साधं दूध घालूयात. हे रोजच्याच वापरातलं नॉर्मल दूध आहे. त्यानंतर हे नारळाचं दूध आहे. नारळाचं दूध बनवण्यासाठी मी 1 वाटी ओला नारळ घेतला आणि त्यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी घालून मी ते मिक्सरमध्ये फिरवून त्याचं दूध बनवून घेतलं गाळून. हे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ह्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालूयात आणि अर्धी वाटी गूळ घालूयात. तुम्ही फक्त गूळ किंवा फक्त साखर दोनापैकी एकच घातलं तरीही चालेल. तुम्हाला किती गोड आवडत असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये गूळ आणि साखर घालू शकता. आता यामध्ये आपण हे ओलं खोबरं पण घालूयात. त्यानंतर ही थोडीशी हळद घालूयात. छान मिक्स करून घ्यायचं.
त्यानंतर ही वेलची आणि जायफळची पूड पण घालूया, याने छान टेस्ट येते। आता हे सगळं मिक्स झालंय, हे आपण एका टीनमध्ये काढून घेऊया। आता हे मी 20 मिनिटं स्टीम करून घेते, म्हणजेच वाफवून घेते। हे पहा, आपलं कोकोनट खरवस छान रेडी झालंय, मस्त झालंय। आता हे थंड पण झालंय, व्यवस्थित सेट झालंय। ह्याच्या आपण वड्या पाडून घेऊयात। आधी आपण सुरीने अशा साईडच्या कडा सोडून घेऊयात, त्यानंतर आपण याच्या स्क्वेअर शेपमध्ये वड्या पाडून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्या वड्या पाडू शकता। खूपच सुंदर लागतं हे कोकोनट खरवस। ओल्या नारळाची खूप छान टेस्ट येते याला। हे पहा किती छान झालंय आपलं खरवस, कोकोनट खरवस। खूप सॉफ्ट आणि मस्त झालंय। कुठल्याही मिठाईपेक्षा किंवा कुठल्याही स्वीट डिशपेक्षा हे खूपच हेल्दी आणि खूपच टेस्टी आहे। आता आपण एक खूपच छान इंटरेस्टिंग मस्त कलरफुल खरवस बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे पाव लिटर म्हणजेच 250 ml चिकाचं दूध घेतलं आहे। त्यानंतर हे आपण 1.5 वाटी साधं दूध घेतलं आहे आणि 1 वाटी साखर घेतली आहे आणि गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले। त्यानंतर आपण हे खरवस कलरफुल बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 3 कलर घेतलेत, रेड, ग्रीन आणि येलो, आणि हे थोडंसं केसर घेतलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण एका बाउलमध्ये हे चिकाचं दूध घालून घेऊया। त्यानंतर हे साधं दूध घालायचं आहे यामध्ये। चिक दूध बनवताना नॉर्मली पाव लिटर चिकासाठी आपल्याला अर्धा लिटर साधं दूध घालावं लागतं। त्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर ह्यामधली आपण साखर छान मेल्ट करून घेतली आहे। ह्याचे आपण 4 भाग करून घ्यायचे आहेत। इथे मी या 4 वाट्यांमध्ये या चिकाच्या दुधाचे सारखे भाग करून घेते। हे पहा, मी ह्याचे 4 समान भाग करून घेतलेत। आता ह्यामध्ये प्रत्येक एका वाटीमध्ये आपण हे कलर घालून घेऊया, रेड, ग्रीन आणि येलो। आणि एका वाटीमधलं दूध हे असं व्हाईटच ठेवायचं आहे। हे छान मिक्स करून घ्यायचे। आता आपले सगळे कलर मिक्स करून झालेत। आता हे स्टीम कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते। आता मी इथे एका पातेल्यामध्ये स्टँड ठेवून यामध्ये पाणी घालते। त्यावर आपण असा हा टीन ठेवायचा आहे। यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण ग्रीन कलर घालून घेऊया। ग्रीन कलरचं चिकाचं दूध घालूया। आता हे झाकण ठेवून 10 मिनिटं आपण असं स्टीम करून घ्यायचं आहे। आता याला 10 मिनिटं झाली आहेत, हे आपण चेक करूया। हे पहा, हे छान घट्ट झालंय। आपण आता हे जे प्लेन व्हाईट कलरचं चिक ठेवलेला तो घालूयात। हे अर्धी वाटीच घालते। आता याच्यावर पुन्हा झाकण ठेवून अजून 8 ते 10 मिनिटं आपण हे स्टीम करून घ्यायचं आहे। आता हा व्हाईट कलर पण आपला छान स्टीम झालेला आहे। त्यावर आपण हा आता रेड कलर घालून घेऊया। रेड कलर घातल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून याला अजून 10 ते 15 मिनिटं स्टीम करून घ्यायचं। आता हे रेड कलरचं चिक पण छान स्टीम झालाय। आता ह्यावर आपण थोडा अर्धी वाटी जो व्हाईट कलर राहिला होता तो घालून घेऊया। पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवून अजून 10 मिनिटं स्टीम करून घ्यायचं।
आता हा व्हाईट कलरसुद्धा छान स्टीम झाला आहे. त्यावर आपण लास्ट येलो कलर घालूया. काळजीपूर्वक घालायचा आहे. पाण्याची वाफ हातावर येते. आता हा आपला सगळ्यात वरचा थर झालेला आहे. त्यामुळे आता आपण थोडंसं याला डेकोरेशन करूयात. आपण ह्यावर आता थोडेसे ड्रायफ्रूटचे काप घालूयात गार्निशिंगसाठी. खूप छान दिसतं आहे हे. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यावर घालू शकता. आता आपण फ्लेवरसाठी थोडंसं केशरच्या काड्या घालूयात. आता ह्यावर सुद्धा आपण झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे. आणि हे पहा आपलं कलरफुल छान खरवस तयार झालेलं आहे. खूप छान दिसतंय. ह्याच्या पण आपण वड्या पाडून घेऊयात. साईडच्या कडा अशा आपण अगोदर सोडून घेऊया. चिकाच्या दुधाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे चिकाचं दूध जेव्हा जेव्हा अवेलेबल होईल तेव्हा तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारे याचं खरवस बनवून खा. लहान मुलांना पण ते खायला द्या. त्यांच्यासाठी तर खूपच हेल्दी आहे. हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या खरवसला. खूप छान दिसतंय. सगळे लेयर्स मस्त दिसत आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही खरवस बनवलं तर ते सगळ्यांना खूपच आवडेल. मुलांना तर खूपच आवडेल. खूपच सुंदर दिसतंय हे खरवस. अगदी पाहता क्षणी कोणालाही आवडेल. आणि हे खूप टेस्टी पण झालं आहे. काय मग तुम्हाला आवडलं की नाही आजच्या खरवसची रेसिपी? पटकन व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला पण प्रेस करा. तुम्हाला अजून खूप छान छान रेसिपी मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट मला नक्की कळवा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.